भारतीय कवयित्री यांची एक सुंदर कविता स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स. ही कविता समजून घेण्यासाठी मी चंद्रकांत ठाकरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. 12वीच्या अभ्यासक्रमातली शेवटची कविता आहे. जवळजवळ सर्व कविता आपल्या संपलेल्या आहेत. आपण ॲप्रिसिएशन अभ्यासलेलं आहे कवितांचं. बऱ्याच कवितांचं आपण ब्रेन स्टॉर्मिंगसुद्धा अभ्यासलेलं आहे आणि त्यासोबत ग्रामरसुद्धा आपण आता हळूहळू सुरू करत आहोत. आणि यानंतर पुढचे टप्पे येतील, त्यात रायटिंग स्किल असेल आणि एक नॉवेल बाकी आहे आणि मग उरलेल्या धड्यांना आपण सुरुवात करणार आहोत. ममंगदाई खूप महान व्यक्ती आहे भारतातली ही. सर्वात आधी तर ते सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन केले होतं त्यांनी, परंतु त्यांचा मूळ पिंड सामाजिक कार्यकर्ती म्हणून असल्यामुळे त्यांनी तो जॉब सोडला आणि आपलं सामाजिक कार्य सुरू केलं आणि ज्या गोष्टी त्यांना टोचतात त्या कामासाठी त्यांनी वाहून घेतलं. त्यांच्या ज्या कविता आहेत त्या नैसर्गिक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. काही महत्त्वाच्या थीम्स आहेत त्यांच्या. सर्वात महत्त्वाची थीम त्यांची आहे माउंटन आणि जी दुसरी महत्त्वाची थीम आहे ती आहे रिव्हर. माउंटन आणि रिव्हर. आता जी प्रस्तुत कविता आहे ती कविता द रिव्हर पोएम्स या कलेक्शनमधून त्यांनी घेतलेली आहे. आपल्या कवितेचं नाव आहे स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स. स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स ही जी कविता आहे ही कविता आपल्याला नॉर्थ ईस्ट प्रदेशातील काही संकल्पना समजून सांगते. उदाहरणार्थ आत्मा अमर आहे, नॅचरल एलिमेंट्स अमर आहेत. या नॅचरल एलिमेंट्स अमर असणं, त्यांचा आपल्या जीवनाशी संबंध असणं, या गोष्टी अत्यंत सुंदरपणे आपल्याला कवयित्री समजून सांगणार आहे. ठीक आहे, मग आपण कवितेला सुरुवात करूया. स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स. ठीक आहे. स्मॉल टाउन्स ऑलवेज रिमाइंड मी ऑफ डेथ. स्मॉल टाउन्स ऑलवेज रिमाइंड मी ऑफ डेथ. ही पहिली ओळ बघा. छोटं शहर नेहमी कशाची आठवण करून देतं कवयित्रीला? मृत्यूचं. का बरं म्हटलं असेल? कारण एक छोटं शहर भविष्यात मोठं शहर होणार आहे आणि ज्याला आपण छोटं शहर म्हणत होतो त्या छोट्या शहराचा मृत्यू होणार आहे. म्हणून हे छोटं शहर नेहमी कवयित्रीला मृत्यूची आठवण करून देते आणि हे छोटं शहर भविष्यात एक मोठं शहर म्हणून उदयाला येणार आहे. त्या परिसरात असलेल्या अत्यंत सुंदर आठवणी, त्यानंतर नैसर्गिक सौंदर्य लयास जाणार आहे. त्या प्रत्येक गोष्टीचा अंत होणार आहे. त्यासाठी लढणाऱ्या काही व्यक्तींचा सुद्धा मृत्यू होणार आहे. अशा अनेक अर्थाने त्या ठिकाणी मृत्यू समोर येतो. म्हणून हे जे छोटं शहर आहे ते कवयित्रीला काय करतं? मृत्यूची आठवण करून देतं. माय होम टाऊन लाईज कामली अमिस्ट द ट्रीज. आता हे जे होम टाऊन आहे, होम टाऊन, टाऊन शब्द आलेला आहे. टाऊन म्हणजेच काय? छोटं शहर. हे जे छोटं शहर आहे कवयित्री काय म्हणते की जे चित्र डोळ्यासमोर येतं ते कसं आहे? अत्यंत शांतपणे झाडांच्या मध्ये हे शहर वसलेलं असतं. आता झाड म्हणजे काय? निसर्ग. अत्यंत काही गोष्टी चपखलपणे त्या ठिकाणी कवयित्रीने मांडलेल्या आहेत. सूक्ष्म गोष्टी मांडलेल्या आहेत. त्यातला अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. छोट्या शहराच्या आजूबाजूला निसर्ग असतो आणि त्या निसर्गाच्या सान्निध्यात हे छोटं शहर असतं असा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या ओळीतून की ते झाडांच्या मध्ये वसलेलं आहे. इट इज ऑलवेज द सेम इन समर ऑर विंटर विथ द डस्ट फ्लाईंग ऑन द विंड हावलिंग डाऊन द गॉर्ज. आता कवयित्री काय म्हणते? शहर शक्यतोवर बदलत नाही. शहर तसंच असतं, ते वाढत जातं. इट इज ऑलवेज द सेम म्हणजे झाडं आहेत आजूबाजूला, शहर आहे, वसलेलं आहे, ही स्थिती कायम असते. इन समर ऑर विंटर, या ठिकाणी खरं बघायला गेलं 3 सीझन आहेत. समर सीझन आहे, विंटर सीझन आहे आणि रेनी सीझन आहे. या ठिकाणी रेनी सीझनचा उल्लेख केलेला नाही आहे. कवयित्रीने फक्त विंटर आणि समर या 2 ऋतूंचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि या दोन्ही ऋतूंमध्ये शहराची जी स्थिती असते ती कशी असते? आहे तशी असते. म्हणजे कशी? विथ डस्ट फ्लाईंग, आजूबाजूला धूळ उडत असते. जे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. आता पहिली गोष्ट काय? हळूहळू प्रमाणात या सीझनमध्ये सतत धूळ उडत असते. ऑर द विंड हावलिंग डाऊन द गॉर्ज. गॉर्ज म्हणजे काय? डोंगर दऱ्या असतात, त्यातून छोटे छोटे पॅसेजेस असतात, त्या पॅसेजेसमधून हवा वाहत असते
आणि ती हवा जेव्हा त्या ठिकाणी वाहते त्यावेळेस तो जो विशिष्ट आवाज असतो तो हाऊलिंग, आपण त्याला वारा घोंगावणं म्हणतात. हा जो वारा घोंगावणं आहे थोडं प्रतिकात्मक आहे. हाऊलिंग म्हणजे विशिष्ट प्रकारचे आवाज असतात. उदाहरणार्थ रात्री बेरात्री काही जनावरं असतात, ती जनावरं त्यांचा जो आवाज असतो हाऊलिंग वगैरे, तर हा वारासुद्धा त्याचं प्रतीक आहे. थोडक्यात संकट आहे. हा वारा कशाचं प्रतीक आहे? संकट आहे. डोंगरांच्या पॅसेजेसमधून ही हवा घोंगावत येते, म्हणजेच त्या ठिकाणी असलेल्या रस्त्यांवरून एखादं संकट चालून येतं ह्या शहरांकडे आणि ते शहरात आल्यानंतर काहीतरी त्या ठिकाणी विकास कामं सुरू होतात, निसर्ग नष्ट व्हायला सुरुवात होते आणि धूळ उडायला सुरुवात होते आणि धूळ उडत असते. शहर मात्र तसंच असतं. जस्ट द अदर डे समवन डाईड. आता या ठिकाणी पुन्हा मृत्यूचा उल्लेख आला आहे जो पहिल्या ओळीत आला होता. कोणीतरी कुणाचा तरी मृत्यू झालेला आहे या ठिकाणी, कवयित्री म्हणते. आता हा कुणाचा तरी जो मृत्यू आहे तो कशाचं प्रतीक आहे, काय दर्शवण्याचा प्रयत्न करत आहे? ह्या अत्यंत दुर्गम ग्रामीण भागातील जी जनता असते त्या जनतेला तो भाग आपला असा वाटतो, आहे तसाच राहावा नेहमी वाटत असतो, त्यात बदल होऊ नये. त्यांना तो परिसर आपल्याच माणसांसोबत राहताना सुरक्षित वाटतो. अशा परिस्थितीत बाहेरून जर कोणी येत असेल विकास कामं घेऊन जी त्यांना नको आहेत, त्यांचं नैसर्गिक जो परिसर आहे तो नष्ट व्हावा असं वाटत नाही, असे लोक उभे राहतात, विरोध करतात. तो गव्हर्मेंट असेल किंवा शक्यतोवर गव्हर्मेंटच, कारण खाजगी लोकांना शेवटी गव्हर्मेंटच त्या ठिकाणी परमिशन देत असतं. मग अशा श्रीमंत व्यक्तींच्या विरोधात, सरकारी लोकांच्या विरोधात, ज्यांना आपलं सुरक्षित ठिकाण असुरक्षित होऊ नये असं वाटतं, ते लढायला संघर्ष करायला समोर उभे राहतात. आणि मग त्या संघर्षात कुणाचा तरी मृत्यू होतो. आणि कवयित्री म्हणते जस्ट द अदर डे समवन डाईड. कोणीतरी मेलेला आहे. तो नैसर्गिक अनैसर्गिक कुठलाही मृत्यू असू शकतो. इन द ड्रेडफुल सायलेन्स वी वेप्ट. मात्र दुसरी जी ओळ आहे ते आपल्याला काय दाखवते? ड्रेडफुल सायलेन्स वी वेप्ट. ड्रेडफुल म्हणजे अत्यंत भीतीदायक त्या ठिकाणी शांतता होती. म्हणजे हा मृत्यू नैसर्गिक नाही आहे, संघर्षातून झालेला आहे. आपलं सुरक्षित ठिकाण असुरक्षित होत आहे, ते होऊ नये या भावनेने लढणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आणि त्या भीतीदायक वातावरणात, शांत वातावरणात कवयित्री म्हणते की आम्ही रडलो. वेप्ट म्हणजे रडलो. लुकिंग ॲट द सॅड रीद ऑफ ट्यूबर रोजेस. ट्यूबर रोजेस हा एक फुलांचा प्रकार आहे. असा कंदमय प्रकार असतो. त्याला खूप आजूबाजूने असे अंकुर फुटत असतात, कारण कंद जो असतो फक्त एक झाडावरती नेत नाही, आजूबाजूला खूप पसरत जातो आणि खूप फुलं येतात. तर ती कंदमय वनस्पती आहे, कंदमुळाची वनस्पती आहे. त्यातून जे फूल येतं त्या फुलाला काय म्हणतात? ट्यूब रोजेस. आता हे ट्यूब रोजेस कुठे वापरतात आपण बघतो. विशेषतः एखादा मोठा नेता किंवा मिलिटरीमधील एखादा आपला सैनिक जेव्हा मृत्यू पावतो त्यावेळेस आपण टी व्हीवर बातम्यांमध्ये बघतो, एक रिंग असते, ती रिंग फुलांनी सजवलेली असते आणि ती फुलांची रिंग आपण जाऊन त्या मृतदेहावर ठेवून आदरांजली व्यक्त करत असतो. तर त्याला म्हटलेलं आहे रीद ऑफ ट्यूबर रोजेस. तर कवयित्री म्हणते की कोणीतरी तो व्यक्ती मेलेला आहे, आम्ही भयानक अशा भीतीदायक वातावरणात रडलेलो आहे आणि कशाकडे बघतोय आम्ही? त्या ट्यूबर रोजेसपासून बनवलेल्या फुलांची जी रिंग आहे ती सुद्धा कशी दिसते? सॅड दिसते, दुःखी दिसते. तिच्यात आम्ही बघतोय लाईफ अँड डेथ, लाईफ अँड डेथ, ओनली द रिच्युअल्स आर परमनंट. आणि रोजचंच आहे हे. काय बघतोय आम्ही? लाईफ अँड डेथ, लाईफ अँड डेथ. सतत कुणाचा तरी मृत्यू होतो आहे, कुणीतरी जन्माला येतं आहे, कुणाचा तरी मृत्यू होतो आहे, कुणीतरी जन्माला येतं आहे. ही गोष्ट सतत चालू आहे. एक गोष्ट मात्र परमनंट आहे. काय? रिच्युअल्स. कोणीतरी मेलं आणि त्यानंतर
मंडळी येतात, आपल्या संवेदना प्रकट करतात. संवेदना प्रकट करण्यासाठी ती फुलांची रिंग सजवलेली घेऊन येतात आणि त्या ठिकाणी मृतदेहाला आदरांजली वाहतात. हा शुष्क प्रकार आहे. यात भावना नाही आहेत. यात भावना नाही आहेत, भावनांचा समावेश नाही आहे. फक्त ती फॉर्मॅलिटी आहे. म्हणजे जी लोकं येत आहेत ती फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण करत आहेत, पण तो जन्म होतो आहे कुणाचा तरी आणि मृत्यू होतो आहे, तर तो मृत्यू मात्र टाळण्यासाठी कोणी प्रयत्न करत नाही. अशी उद्विग्न अवस्था, मनोअवस्था या ओळीतून आपल्याला बघायला मिळते. समजून घ्यायची आवश्यकता आहे आपल्याला. कविता असते, कवितांमध्ये शब्द असतात. शब्दांमध्ये जी मोकळी जागा असते त्या मोकळ्या जागेमधला अर्थ, त्या भावना आपल्याला समजून घ्यायला हव्या. वी शूड नो हाऊ टू रीड बिटवीन द लाईन्स. कोणीतरी आलं, ती रिंग त्या ठिकाणी ठेवली आणि निघून गेलं. रिच्युअल्स आर परमनंट. पण मृत्यू थांबवण्यासाठी कोणी प्रयत्न करतं आहे का? कवयित्री म्हणते नाही, तो संघर्ष अटळ आहे, तो चालू आहे. कवयित्रीला तो नको आहे. भले ते रिच्युअल्स नसले तरी चालतील. द रिव्हर हॅज अ सोल. आणि आता कवयित्री निसर्गाकडे येते, निसर्गाच्या अद्भुत रूपरंगाकडे येते. आता सर्वात आधी आपली जी कविता आहे त्या कवितेची जी मुख्य पात्र आहे ती नदी आहे. कवयित्री म्हणते की द रिव्हर हॅज अ सोल. नदीला आत्मा आहे. काय उद्देश असेल कवयित्रीचा? आत्मा शब्द वापरताना अत्यंत साधी गोष्ट आहे. आपल्या आजूबाजूला जे काही अध्यात्म शिकवण्याचा प्रयत्न केला जातो त्यात काय सांगितलं जातं? शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे. म्हणजे शरीर नष्ट होतं, आत्मा नष्ट होत नाही, आत्मा अमर असतो. तर ते अमरत्व हा जो एलिमेंट आहे हा दर्शवण्यासाठी कवयित्रीने या ठिकाणी सोल म्हणजे आत्म्याचा उल्लेख केलेला आहे. द रिव्हर हॅज अ सोल. नदीला आत्मा आहे. म्हणजे काय? म्हणजे नदीसुद्धा अमर आहे असं सांगण्याचा प्रयत्न आहे. इन द समर इट कट्स थ्रू द लँड लाईक अ टॉरंट ऑफ ग्रीफ. Sometimes I think it holds its breath, seeking a land of fish and stars. पुन्हा इथे काहीतरी वेदना आहेत. या नदीच्या वेदना त्या ठिकाणी कवयित्री सांगण्याचा प्रयत्न करते. ज्या पद्धतीने परिवारातील सदस्यांबद्दल, परिवारातील जे प्रमुख व्यक्ती असतात त्यांना सतत काळजी असते, दुःख असतं, त्या पद्धतीने या नदीला सुद्धा आत्मा आहे आणि तो आत्मा दुःखी होतो आहे आपल्या परिवारावर येणाऱ्या संकटांमुळे. इन द समर इट कट्स थ्रू द लँड. कट्स थ्रू नवीन फ्रेज आहे. कट्स थ्रू आपल्यासाठी, फ्रेज जुनीच आहे आपल्यासाठी. कट्स थ्रू म्हणजे अत्यंत वेगाने निघून जाणे. उन्हाळ्यात काय होतं आहे की नदी अत्यंत वेगाने जाते. कशी? लाईक अ टॉरंट ऑफ ग्रीफ. टॉरंट ऑफ ग्रीफ आपण म्हणतो ना, दुःखाचा डोंगर कोसळणे. तर टॉरंट ऑफ ग्रीफ म्हणजे खूप मोठं दुःख, खूप मोठा त्रास तिला होतो आहे. तो त्रास होऊ नये म्हणून विशिष्ट ठिकाणी आलं. विशिष्ट ठिकाणी आल्यावर तो प्रदेश थोडासा त्रासदायक असतो. मग आपण काय करतो? तिथून पटकन निघून जाण्याचा प्रयत्न करतो. अगदी तोच प्रकार त्या ठिकाणी नदीलासुद्धा तोच त्रास होतो. जेव्हा ती शहराजवळ येते, पटकन त्या शहरातून केव्हा मी बाहेर निघून जाईल असं त्या नदीला वाटत असतं. म्हणून तो कट्स थ्रू शब्द आलेला आहे. आणि लाईक टॉरंट ऑफ ग्रीफ, दुःखाच्या आवेगाने दुःखाचा डोंगर कोसळतोय, त्यातून पटकन बाहेर निघून जाण्यासाठी ती नदी काय करते? वेगाने तिथून निघून जाते असा भास होतोय कवयित्रीला. कारण कवयित्रीला नदीमध्ये जीवन दिसतंय, कुटुंब प्रमुखासारखी व्यक्ती दिसते. समटाईम्स आय थिंक इट होल्ड्स इट्स ब्रीथ, सीकिंग अ लँड ऑफ फिश अँड स्टार्स. मी तुम्हाला एक उदाहरण देतो बघा, तुमच्या लक्षात येईल. ही थोडी समजायला अवघड आहे पण उदाहरण दिलं की सोपं जाईल. जेव्हा आपण रस्त्याने जात असतो, एखादी गाडी आपल्या आजूबाजूने जाते आणि खूप धूर सोडत असते आणि नेमका आपल्या नाकातोंडात तो धूर जातो की काय असं आपल्याला वाटत असतं. मग आपण काय करतो? त्यावेळेस थोडा वेळ श्वास रोखून धरतो. विशिष्ट त्या भागात तो धूर असतो. मग आपण जर गाडीवर असो तर पटकन तिथून बाहेर निघून जातो. काही क्षणात आपण तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. पण तोपर्यंत काय करतो? श्वास रोखून धरतो. का बरं? तो धूर आपल्या तोंडात जाऊ नये, आपल्या नाकात जाऊ नये. कारण ते प्रदूषण आहे, त्याच्यामुळे आपल्या शरीराला त्रास होतो. म्हणून आपण पटकन बाहेर जातो, श्वास रोखून धरतो आणि बाहेर पडल्यावर
मोकळ्या जागेवर आपण श्वास घेतो. या ठिकाणी कवयित्री म्हणते काय ते, आय थिंक इट होल्ड्स इट्स ब्रीथ. नदीसुद्धा आपला श्वास रोखून धरते. केव्हा? जेव्हा ती शहराजवळ येते, श्वास रोखून धरते आणि कट्स थ्रू, पटकन वेगाने त्या ठिकाणाहून निघून जाते. का बरं? पटकन त्या ठिकाणी निघून जाते. जसं आपण मोकळ्या जागी जाण्याचा प्रयत्न करतो, पटकन, जिथे धूर नसेल, स्वच्छ हवा असेल आणि आपण मोकळा श्वास घेऊ शकू, या ठिकाणी नदीलासुद्धा तसं वाटतं, पटकन शहरातून बाहेर निघून जावं आणि अशा मोकळ्या जागेवर जावं, ज्या ठिकाणी आपल्या परिवारातील सदस्यांना त्रास होणार नाही. कोण कोण आहेत त्या नदीच्या परिवारातील सदस्य? फिश आणि स्टार्स. फिश कशाचं प्रतिनिधित्व आहे? फिश आहे जैविक घटकांचं, नदीत वास्तव्यात असलेल्या जैविक घटकांचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो फिश. म्हणजे समुद्रात असलेली जैविक घटक सुरक्षित राहावं. कारण शहरात आल्यावर काय होणार आहे? आजूबाजूला विकास कामं चालू आहे, आजूबाजूला कारखाने चालू आहेत, कारखान्यातील केमिकलयुक्त पाणी नदीत येणार, जीवजंतू मरणार, वेगवेगळ्या प्रकारची विकास कामं चालू आहेत, घाण सगळी टाकली जाणार, त्या ठिकाणी पाणी खराब होणार. पाणी स्वच्छ जेव्हा दिसतं आपल्याला तर त्यात आपलं प्रतिबिंब दिसतं, पण जर पाणी खराब झालं तर साधं प्रतिबिंबसुद्धा दिसत नाही. म्हणून नदीला घाईघाईने अशा ठिकाणी जायचं आहे की ज्या ठिकाणी हे प्रदूषणयुक्त घाणेरड्या वस्तू त्याच्यात कोणी टाकणार नाही, तिच्यात असलेल्या जीवजंतूंना प्रॉब्लेम, अडचण येणार नाही, अशा ठिकाणी जायचं आहे. अजून कोणत्या ठिकाणी जायचं आहे? अजून अशा ठिकाणी जायचं आहे की ज्या ठिकाणी नदीचं पाणी स्वच्छ राहील. स्वच्छ राहिल्यामुळे आकाशातील ज्या चांदण्या आहेत त्या चांदण्यांचं प्रतिबिंब त्या पाण्यात पडेल आणि बघणाऱ्याला ते स्पष्टपणे दिसेल. जेव्हा पाणी खराब असतं, खराब पाण्यात चांदण्यांचं प्रतिबिंब आपल्याला दिसत नाही. अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी कवयित्रीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे की नदी एका जिवंत परिवारातील मुख्य सदस्यासारखं जिवंत व्यक्ती आहे आणि आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्याला सुरक्षित ठिकाण मिळावं यासाठी श्वास धरून काही काळ पटकन अशा ठिकाणी जाते की ज्या ठिकाणी आपल्या परिवारातील सदस्य सुरक्षित राहतील. द रिव्हर हॅज अ सोल, इट नोज स्ट्रेचिंग पास्ट द टाउन फ्रॉम द फर्स्ट ड्रॉप ऑफ रेन टू ड्राय अर्थ अँड मिस्ट ऑन द माउंटन ड्रॉप्स. नदीला आत्मा आहे. पुन्हा एकदा कवयित्री सांगते, इट नोज स्ट्रेचिंग पास्ट द टाउन फ्रॉम द फर्स्ट ड्रॉप ऑफ रेन टू ड्राय अर्थ. पुन्हा आत्मा आहे म्हणजे अमर आहे. द रिव्हर हॅज अ सोल, इट नोज स्ट्रेचिंग पास्ट द टाउन. पटकन आपण नदी त्या शहरापासून दूर जाणार आहोत. पहिला थेंब, पाण्याचा पहिला थेंब पडला, त्याची नदी झाली, ती नदी शहरापर्यंत आली आणि शहरापासून दूर जाते आहे. ऑफ रेन टू ड्राय अर्थ. ओके, तो पहिला थेंब पडला, तो कुठे पडला होता? जमिनीवर. ती जमीन कशी होती? शुष्क, कोरडी जमीन होती. तिला पाण्याची गरज होती. तर त्या कोरड्या जमिनीत तो पावसाचा थेंब पडला, नदी झाली, वाहून गेली. बघा, लाईफ सायकल आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. अँड ऑन द माउंटन टॉप्स, अँड मिस्ट ऑन द माउंटन टॉप्स. मग पुन्हा ती नदी, ते पाणी पुन्हा वाळतं आहे, जळतं, त्याचं बाष्प होतं, त्याला मिस्ट म्हटलं आहे. आणि तो मिस्ट असा राईज होतो डोंगरांच्या टॉपवर आणि आकाशात जातो, पुन्हा ढग होतात, पुन्हा पाण्याचे थेंब कुठे? ड्राय अर्थवर. ही जी लाईफ सायकल आहे याच्यातून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे? पाणी अमर आहे, पाणी मरत नाही, पाणी फक्त आपलं रूप बदलतं आणि ही लाईफ सायकल चालू असते. बघा, इट नो स्ट्रेचिंग पास्ट द टाउन, शहरापासून दूर जाते. केव्हा? फ्रॉम द फर्स्ट ड्रॉप, पहिला थेंब पडल्यापासून. कुठे? टू द ड्राय अर्थ, कोरड्या शुष्क जमिनीवर पडल्यापासून. पुन्हा काय होतं? त्याचा मिस्ट होतो, माउंटन टॉपला जातं, आकाशात जातात, ढग बनतात आणि पुन्हा पाणी रूपाने ती परत येते. म्हणून द रिव्हर हॅज अ सोल, आत्मा आहे, अमर आहे, मरत नाही. लक्षात घ्या. द रिव्हर नोज द इमॉर्टॅलिटी ऑफ वॉटर. नदीला माहिती आहे की नदीतलं पाणी काय? इमॉर्टल म्हणजे अमर आहे.
पहिल्या ओळीत, ह्या कडव्याच्या पहिल्या ओळीत सोल शब्द आला आणि शेवटच्या ओळीत इमॉर्टल शब्द आला. दोघांचा अर्थ समजतोय आपल्याला. इमॉर्टल म्हणजे अमर. तो आत्मा काय आहे? अमर आहे. आणि पाणी अमर आहे कोणाला माहिती आहे? नदीला माहिती आहे. आता नदी आणि पाणी हा वेगवेगळा विषय आहे. जोपर्यंत पाणी नाही तोपर्यंत ती फक्त जमीन आहे, लक्षात ठेवा. आता सोल अमर आहे की नाही तो वेगळा विषय आहे, तो संशोधनाचा विषय आहे, त्याला काही पुरावा नाही. पण काही गोष्टी जर निसर्गाशी जोडल्या तर निश्चितच आपल्याला चित्र काय होतं आहे? क्लिअर होतं आहे. अ श्राईन ऑफ हॅपी पिक्चर्स मार्क्स द डेज ऑफ चाइल्डहुड. आता हळूहळू कवयित्री पुन्हा अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे आलेली आहे. श्राईन ऑफ हॅपी पिक्चर्स मार्क्स द डेज ऑफ चाइल्डहुड. जेव्हा आपण लहान असतो, बालपण सुंदर असतं. बालपणात आपण आजूबाजूला अनेक गोष्टी बघितलेल्या असतात. आठवून बघा थोडंसं. आज आपण मोठे झालेलो आहोत. पुन्हा त्यातल्या किती गोष्टी अस्तित्वात आहे बघा. बऱ्याच गोष्टी आता काय झालेल्या आहेत? नष्ट झालेल्या आहेत. मग त्या सर्व नष्ट झालेल्या गोष्टी, ही जी विकास यंत्रणा आहे, यातून अनेक आपल्या डोळ्यासमोर असलेल्या छोट्या छोट्या गोष्टी नष्ट झालेल्या आहेत. तिथे काय सिमेंटची जंगलं उगवून आलेली आहेत. आणि या सिमेंटच्या उगवून आलेल्या जंगलात आपण बघितलेल्या, लहानपणी बघितलेल्या गोष्टी नष्ट झालेल्या आहेत. मग त्या फक्त आता आपल्याकडे आठवणींच्या स्वरूपात शिल्लक आहेत. म्हणजे आपला भूतकाळ म्हणजे मंदिर आणि त्या भूतकाळातल्या त्या आठवणी म्हणजे तो आपला परमेश्वर. राईट. श्राईन म्हणजे मंदिर. अ श्राईन ऑफ हॅपी पिक्चर्स. आनंदी चित्रांचं मंदिर. आनंदी चित्र म्हणजे आठवणी, मंदिर म्हणजे आपला तो भूतकाळ, आठवणी. मार्क्स द डेज ऑफ चाइल्डहुड. हे आपल्या लहानपणाच्या गोष्टी. स्मॉल टाउन्स ग्रो विथ अँझायटी फॉर द फ्युचर. परंतु जे छोटे शहरं असतात ते इतके फटाफट वाढतात. फार जलद गतीने त्यांचा विकास होतो. आणि जलद गतीने विकास, चांगलं भविष्य या फुटकळ गोष्टीसाठी एक अत्यंत सुंदर असा मौल्यवान नैसर्गिक खजाना काय होत असतो? नष्ट होत असतो. आणि या नष्ट होणाऱ्या खजान्यात आपल्या बालपणी बघितलेल्या गोष्टी पण नष्ट होत असतात. द डेट्स आर प्लेस्ड पॉइंटिंग वेस्ट. आता ज्यावेळेस एखाद्याचा मृत्यू होतो, तो मृत्यू झाल्यानंतर त्यांचा जो दफनविधी आहे तो विशिष्ट प्रकारे केला जातो. डोकं जे आहे ते पश्चिम दिशेला केलं जातं आणि पाय जे आहेत ते पूर्व दिशेला केले जातात. दक्षिण पूर्व या बाजूला डोकं आणि समोरच्या बाजूला पूर्व दिशा आहे, तिकडे पाय केले जातात. अशा पद्धतीने त्या व्यक्तीला त्या ठिकाणी दफन केलं जातं. का? व्हेन द सोल रायझेस. आत्मा अमर आहे असं जे शिकवलं जातं, त्याला पुरावा आहे का नाही तो वेगळा विषय. पण जेव्हा आत्मा शरीरातून उठेल, बाहेर येईल, तर त्यावेळेस काय होईल? इट विल वॉक इन टू द गोल्डन ईस्ट. तो सरळ पूर्व दिशेला चालत जाईल. आता या पूर्व दिशेबद्दल काय म्हटलेलं आहे? गोल्डन ईस्ट, सोनेरी पूर्व दिशा. आता सोनेरी पूर्व दिशा का? तिकडनं सूर्य उगवतो. आणि आपल्याला दुसरी गोष्ट कोणती माहिती आहे? आपल्याला हे माहिती आहे की जे पूर्वोत्तर राज्य आहेत ते पूर्वेच्याच दिशेला जास्त आहेत. म्हणजे सूर्य उगवल्यानंतर प्रथम प्रकाश इतरांपेक्षा त्यांनाच लवकर मिळतो. आता हा जो सोनेरी ईस्ट आहे म्हणजे तिकडनं सूर्य उगवतो, म्हणून तिकडचा जो प्रकाश आहे सोनेरी असतो, मस्त सुंदर असा पिवळसर असतो. तर त्या सोनेरी पूर्व दिशेकडे तो आत्मा चालत जाणार. वेन द सोल रायझेस इट विल वॉक इन टू द गोल्डन ईस्ट, इन टू द हाऊस ऑफ द सन. आणि कुठे जातो आहे तो? सूर्याच्या घरी जातो आहे. आत्मा कुठे जातो आहे? सूर्याच्या घरी जातो आहे. यालाच आपण काय म्हणतो? आत्मा आनंदात विलीन होणे. आणि काय होतं मग? इन टू द कूल बॅम्बू रिस्टोर्ड इन सनलाईट. मग तो आत्मा आनंदात विलीन होतो आहे, सूर्याच्या घरी जातो आहे आणि पुन्हा जीवन घेऊन परत येतो आहे. आणि कुठे वास्तव्य करतो? बॅम्बूज म्हणजे हे जे बांबूची वनं असतात पूर्वोत्तर राज्यांमध्ये, तिथे प्रत्येक ठिकाणी तो सूर्यप्रकाश पसरलेला असतो. आणि आपल्याला माहिती आहे सूर्यप्रकाशाचं महत्त्व. सूर्यप्रकाश नसेल तर कुठलाही जीव पुन्हा उगवणार नाही. सूर्याला परमेश्वर मानलेले, अत्यंत योग्य गोष्टीला परमेश्वर मानलेलं आहे. ही पृथ्वी, हा सूर्य हेच खरे आपले परमेश्वर. हे नसतील तर आपल्याला कोणीच वाचवू शकत नाही, कोणीच नाही. कोणताच देव, कोणतंच मंदिर आपल्याला वाचवू शकत नाही जर सूर्य नसेल आणि ज्या दिवशी पृथ्वी नसेल. म्हणून सूर्याच्या घरी गेला, अनंतात विलीन झाला.
पुन्हा तो सुवर्ण असा सूर्यप्रकाश जमिनीवर पडलेला आहे आणि पुन्हा नव्याने बांबूंच्या स्वरूपात उगवलेला आहे आणि त्या बांबूंच्या वनात हा आत्मा वास्तव्य करतो. म्हणजे वनस्पती किंवा निसर्गातील वेगवेगळ्या घटकांच्या रूपाने पुन्हा आपण मेल्यानंतर वास्तव्यास येतोय, अशी एक नैसर्गिक आध्यात्मिक कल्पना या ठिकाणी कवयित्रीने मांडलेली आहे. रिस्टोर्ड इन सनलाईट, राईट, सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून पुन्हा जन्माला येतोय. खरी गोष्ट आहे, एकदम शास्त्रीय आधार आहे या गोष्टीला. सूर्यप्रकाश पडल्याशिवाय पुन्हा नवीन जीवजंतू अस्तित्वात येऊ शकत नाही. लाईक धिस लाईफ मॅटर्स लाईक धिस, अशा पद्धतीने जीवनचक्र सुरू आहे. पृथ्वी आणि सूर्य हेच खरे आपले परमेश्वर आणि हेच आपले खरे माता पिता, असा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते शेवटच्या 2 ओळींमध्ये अजून क्लिअर होतं. इन स्मॉल टाउन्स बाय द रिव्हर वी ऑल वॉन्ट टू वॉक विथ द गॉड. आपण पूर्वापार काळापासून बघत आलेलो आहे. जी छोटी छोटी शहरं आहे कुठे उदयास आली? नदीच्या किनारी उदयास आली. नदीच्या किनारी उदयास आली आणि का आली? कारण तिथे आपल्याला परमेश्वरासोबत चालायचं आहे. आता नदीचा किनार आणि परमेश्वरांचा संबंध काय? नदीचं किनार म्हणजे पाणी, पाणी म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती, अद्भुत असं निसर्ग. तो निसर्ग म्हणजे परमेश्वर, कारण तो आपल्याला जगवतो ना, पाणी आपल्याला जगवतो. शहर कुठे उदयास आलं? नदीच्या शेजारी. नदीत काय आहे? पाणी. पाणी आपल्याला काय करतं? जगवतं. जगवतं म्हणजे फक्त पाणी देऊन नाही जगवत, तर जे आपण धान्य, फळं, फुलं ज्यांचा आहार म्हणून वापर करतो, त्या निसर्गातील घटकांनासुद्धा कोणी जीवन दिलेलं आहे? पाण्याने जीवन दिलेलं आहे. म्हणून नदी जीवन आहे, नदीला आत्मा आहे, नदी जिवंत आहे, नदी आपल्याला जिवंत ठेवते सभोवताली सर्व. मग या नदीसोबत आपण चालतो म्हणजे परमेश्वरासोबत चालतो. नदीच्या पाण्यामुळे, आकाशातून पडलेल्या पाण्यामुळे जी निसर्ग विविधता जन्माला आलेली आहे, जी आपल्याला जगवते, त्याच्यासोबत आपण वास्तव्य करतो म्हणजे परमेश्वरासोबत वास्तव्य करतो. तर अत्यंत योग्य गोष्टीला कवयित्रीने परमेश्वर मानलेलं आहे. आणि हीच संकल्पना सर्वोत्कृष्ट आहे. हीच संकल्पना जीवन आनंदी ठेवण्यासाठी योग्य आहे. आपण नको त्या संकल्पनांना जर परमेश्वर मानत गेलो तर पुन्हा संघर्ष अटळ आहे. पुन्हा हा विकास, त्या संघर्षाच्या आड काही धनाढ्य लोकांच्या फायद्यासाठी होत असलेला विकास पुन्हा ही नैसर्गिक जैवविविधता नष्ट करेल आणि एक सुखी आयुष्य त्या ठिकाणी नष्ट होईल, अशी कवयित्रीला भीती आहे. म्हणून कवयित्री आपलं एक चांगलं जीवन, सिव्हिल ऑफिसर असलेलं जीवन सोडून पुन्हा या समाजकार्यात उतरली आणि नैसर्गिक जैवविविधता, फ्लोरा अँड फाउना जतन करण्यासाठी, प्रयत्न करण्यासाठी समाजकार्यात त्या ठिकाणी उतरली. आपल्या लेखनाच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून प्रचार प्रसार ती करत आहे. इंग्लिश भाषेत लिहितात, आदिवासी भाषेत, आदी नावाच्या भाषेत लिहितात. तो आदिवासीपासून तयार झालेला, आदिवासी ज्या शब्दापासून तयार झाला ती लँग्वेज म्हणजे आदी, या भाषेतही लिहितात. आणि बऱ्यापैकी त्या हा विचार लोकांपर्यंत मांडण्यात यशस्वी झाल्या. ठीक आहे, धन्यवाद. शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, लवकरच भेटू.